तात. आपण म्हणतो सरकार काय करतं? सरकार काय करणार आहे? प्रत्येकाच्या दरवाजात येऊन नाही उभं राहू शकत. तुम्हाला हे समजायला पाहिजे. पण वास्तव काय आहे माहिती आहे का? सरकार 24 तास तुमच्यावर लक्ष पण देऊ शकत नाही. लक्षात घ्या, पोलीस प्रत्येक ठिकाणी जाऊन बसू शकत नाही. तुमच्या दरवाजाच्या बाहेर पोलीस नाही उभा राहू शकत. हल्ला झाला की काय होतं? पहिले मार खाल्ला जातो आणि नंतर पोलीस येतं. काय कराल तुम्ही? आणि तुम्ही जर आंदोलन केलं तर तुम्हालाच मारलं जातं. म्हणजे तुम्ही न्यायासाठी सुद्धा उभा राहिले तर पोलीस तुम्हालाच चोप देईल. तुम्हाला नरसापूरच्या घटनेतून कळालंच असेल ना, त्या लहान मुलीवरती अत्याचार झाला आणि त्या अत्याचार झाला म्हणून लोक न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले. पोलिसांनी काय केलं? आरोपीच्या मुसक्या ओळायच्या सोडून राज्यात होणारे बलात्कार, देशात होणारे बलात्कार रोखायचे सोडून जे न्याय मागायसाठी रस्त्यात उतरलेत त्यांना लाठीचार्ज केला, त्यांना मारलं. म्हणजे तुमची मर्दानगी, तुमचं पुरुषत्व कुठे? त्या न्याय मागणाऱ्या जनतेला हे विचार करावा लागेल की तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल आणि तुम्ही न्याय मागत असाल तरीसुद्धा तुम्हाला फटकेच पडतात, न्याय भेटत नाही तुम्हाला. आरोपीला मारायचं सोडून पोलीस न्याय मागणाऱ्या जनतेला मारतं. तिथं कोर्टही त्याच्यावर काय संज्ञान घेत नाही, मुख्यमंत्री काय बोलत नाही. किती दुर्दैवी गोष्ट आहे, किती दुर्दैवी गोष्ट आहे. जिथं लोकांना न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. यातून तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्हाला तुमचं रक्षण स्वतः करायचं आहे. घडलेली घटना परत घडू नये म्हणून तुम्हाला जागरूक व्हावं लागेल, तुम्हाला स्वतःचं संरक्षणासाठी तयार व्हावं लागेल. तुम्ही हा विचार सोडा, बुद्धीतून काढा की एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासोबत तुम्ही राहत असताना त्याच्याकडून तुम्ही न्यायाची अपेक्षा ठेवू नका. पिसाळलेला कुत्रा असतो, त्याच्यासोबत तुम्ही राहत असाल तर तो कुत्रा कधी ना कधीतरी चावेल. बंदोबस्त तुम्हाला करावा लागेल. तुम्ही त्याच्यासोबत राहून समाज चांगला नाही घडवू शकत. तुम्हाला तो कुत्रा शोधावा लागेल आणि बाहेर काढावा लागेल. तुम्ही पोलीस, सरकार यांच्या भरोशावर राहून फायदा नाही आहे. तुम्हाला स्वतःचं संरक्षण स्वतः करायला शिकावं लागेल. हे लक्षात घ्या. पोलीस येतील पण काय फायदा त्याचा? एकदा का अपराध घडला की घडला, मग तो उशिरा आलेला न्याय काय कामाचा तुमच्या? न्याय पण भेटला, समजा तुम्हाला भेटला, पण नंतर भेटला काय फायदा? म्हणजे त्यासाठी तुम्ही एक बळी देणार का? एखादा बळी गेल्यानंतर त्याला न्याय भेटला, त्यात अर्थ आहे का?